श्री स्वामी समर्थ. कसे काय आहात मंडळी? चला तर मग पुरवूया का आपल्या जिभेचे लाड, जिभेची तृप्ती, मनाला शांती. तर आजचा आपला पदार्थ आहे व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणी म्हटलं की खूप साऱ्या भाज्या, खूप सारा मसाला असा विचार येतो. तर आज आपण घरात असणाऱ्या थोड्या भाजीत व्हेज बिर्याणी कशी करायची तर ते पाहूया. सर्वप्रथम आपण इथे 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहे. ते मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. हे तांदूळ तुम्हाला भिजत ठेवण्याची गरज नाही. तर इथे मी एका भांड्यात गरम पाणी करून घेतले आहे. त्यामध्ये मी 1 तेजपत्ता, दालचिनी, जिरे, 2 लवंग, 2 वेलची टाकून छान गरम करून घेतले आहे. तर या गरम पाण्यामध्ये आपण धुतलेले तांदूळ ॲड करू. हे तांदूळ आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचे नाहीत. एक 75% आपण हे तांदूळ शिजवून घेऊ. एक 2 ते 3 उकळीमध्ये हे आपले तांदूळ शिजतात. कारण ह्या तांदळाला आपण नंतर वाफ काढून घेणार आहोत, त्यामुळे पूर्णपणे शिजवण्याची गरज नाही आहे. त्याचबरोबर आपण चवीपुरते मीठही घालून घेऊ. व्हेज बिर्याणीसाठी लागणाऱ्या भाज्या तर इथे मी 2 मोठे कांदे उभे चिरलेले, फ्लॉवर, 2 बटाटे, 1 शिमला मिर्च, 1 टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे. तर इथे आपले हे भात शिजून झालेला आहे, तो आपण एका चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवून देऊ. तुम्ही पाहू शकता इथे मी एका भांड्यात 2 ते 3 चमचे तेल घेतले आहे. त्याचबरोबर 1 मोठा चमचा तूपही टाकले आहे. तुम्ही फोडणीसाठी नुसता तेलाचाही वापर करू शकता किंवा नुसत्या तुपाचाही वापर करू शकता. तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे, थोडे हिंग व 1 मिरची टाकली आहे. हे सर्व 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट घालू. ती पण 1 मिनिटभर छान परतून घेऊ. आपली पेस्ट छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण उभे चिरलेले कांदे ॲड करू व तेही छान मऊ होईपर्यंत परतून घेऊ. इथे तुम्ही बारीक चिरलेल्या कांद्याचाही वापर करू शकता. आपला कांदा छान परतत आल्यानंतर आपण त्यामध्ये चिरून ठेवलेल्या भाज्या ॲड करू. भाजी 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करू. दोन ते 3 मिनटं आपल्या भाज्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे दही घातले आहे. त्याचबरोबर आपण इथे 2 चमचे बिर्याणी मसाला घातला आहे. हे सर्व मसाले आपण छान परतून घेऊ. भाजी परतत असताना आपला गॅस मंदच ठेवायचा आहे, जेणेकरून आपला मसाला व भाजी खालून लागणार नाही. त्याचबरोबर आपल्या भाताला छान कलर येण्यासाठी मी इथे अर्धा चमचा हळद घातली आहे. त्याचबरोबर आपण थोडेसे मीठही ॲड करू. आपण आधीही भातासाठी मीठ वापरलं आहे, त्यामुळे आपण इथे भाजीसाठी थोडंसं कमीच मीठ घालू व भाजीला एक छान वाफ काढून घेऊ. आपली भाजी शिजल्यानंतर आपण ती बाजूला ठेवून एक तवा गॅसवरती ठेवू. तवा छान गरम झाल्यानंतर आपलं भाजीचं भांडं आपण त्या तव्यावरती ठेवून देऊ. तुम्ही पाहू शकता इथे आपली भाजी पूर्णपणे शिजलेली आहे. आपण आधी शिजून बाजूला काढून ठेवलेला भाताची एक लेयर
या भाजीवरती छान पसरून घेऊया. छान लेअर पसरून झाल्यानंतर त्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर व तळून घेतलेले कांदे घातलेले आहेत. तुम्हाला हे आवडत नसल्यास तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. व त्याचवरती आपण उरलेला सर्व भाताचीही लेअर छान पसरून घेऊ. व त्याच्यावरती आपण छान कोथिंबीर व तळलेल्या कांद्याची एक लेअर घालून घेऊ. व त्याला एक छान 20 ते 25 मिनिटाची वाफ काढून घेऊ. भाताला आणखीन छान वाफ बसण्यासाठी इथे मी एका फॉईल पेपरने पूर्ण भांडं कव्हर केलेलं आहे व त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे. आता आपण 20 ते 25 मिनिटं छान ह्याला वाफ काढून घेऊ. आपल्याला उरलेला भातही आपला पूर्णपणे याच्यामध्ये शिजून जातो. तुम्ही पाहू शकता इथे आपले भात पूर्णपणे तयार आहे. अशा प्रकारची व्हेज बिर्याणी तुम्हीही नक्की करून पहा. आवडली असल्यास मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे व लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. थँक्यू. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.